नमस्कार हो. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव आनंदा ज्ञानू पाटील, गाव? येळवी, तालुका जिल्हा सांगली. बर. हे मेंढ्याचं संगोपन किती दिवस करता तुम्ही? मेंढ्याचं संगोपन बऱ्याच दिवसापासून करतोय मी. तरी बी 8-9 वर्ष झालीच, 9-10 वर्ष झाली. मग मेंढ्याचं संगोपन करून मग पावसाळ्याचं तुम्ही कसं काय नियोजन करता? पावसाळ्यात इकडं फॉरेस्ट ही हिंडायला आहे. संध्याकाळी आल्यानंतर निवारा त्यांच्यापुरता आहे. पत्र्याच्या शेडमध्ये ही दिवसभर अगदी मैदानाला माळरान असल्यामुळं त्यांना हिंडायला ही चांगलं रान आहे. म्हणजे मेंढ्याचं जर आपल्याला जर हे नाद केला तर शंकर पार्वती अजून बाळूमामा अजून माळिंगरायाने ह्या साधू संतांसुद्धा मेंढ्या राखल्या द्या. होय, तुम्ही आपण सुद्धा मेंढ्या राखायला पाहिजे. बरोबर आहे. आपण सुद्धा करायलाच पाहिजे उद्योग. अशा महान व्यक्तींनी मेंढ्यांचं संगोपन किंवा राखण केल्या, मग आपल्यासारखे तर बाब काय शुल्लकच आहे करणे. आणि एक साधू संतांसुद्धा मेंढ्या राखल्या द्या. होय. बरोबर का? होय. मग ही परंपरा आपला व्यवसाय आहे धनगर समाजाचा. धनगर समाजाचा हा पारंपरिकच व्यवसाय आहे. बरं. आणि हे नाद कडपंत केलाच पाहिजे. नाद मेंढ्यांचा नाद पहिल्यांदा मेंढ्यांचाच नाद केला पाहिजे. खरं धनगर समाजाला ते मेंढ्या पालन हाच व्यवसाय त्याला अगदी त्याच्या संसाराला, त्याच्या यशाला बळकट करण्यासाठी हा व्यवसाय चांगला आहे. म्हणजे आपला परंपरा हा वडिलापासून आजोबापासून हे मेंढ्यांचा संगोपन करते ते. मग तुम्ही 8-9 वर्षे करताय. ह्याच्या पाठीमाग काय करत होता? त्याच्या पाठीमागं मी शाळेला होतो. हां. शाळा सोडल्यानंतर जर्सी केल्यानंतर जर्सीचं ती काय बरं वाटलं नाही. हां. जर्सी सोडून दिले. परत आमच्याकडं खिलार गायी होत्या, त्यामुळं त्या खिलार गायीसाठी बैल एक वळू बैल बी आमच्याकडे होता. बरं. खिलार गायीचे बी अजून बी आहे आमच्याकडं. हां हां हां. त्यातून खिलार गायी आणि ह्या मेंढ्या हां. दोन्ही व्यवसाय करतोय. त्यात शेती. मग जर्शाचा सुटल्यानंतर तुमच्याकडे एक वळूबल होता, येळवेचा एक गाजलेला बैल हेंद्र केसरी. होय. ते कुठल्या वंशाळाचा होता? तो इथं मी जवळा यात्रेतनं लहान वासरू पिल्लू आणलं होतं. हां. सांगोलकर म्हणून त्याचं आडनाव आहे, दत्तात्रय सांगोलकर. हां 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 हां. त्यांच्याकडे घेतलेला होता आणि त्याच्यापासून बरीच पैदास खिलारचं म्हणजे वंशावळ आतापर्यंत त्याच्याकडंच. परत आत्ता तो बैल एक्सपायर झाल्यानंतर त्या बैलाचा दुसरा एक खोंड आणला आहे आम्ही. हां हां हां. तो आता सध्या चालूच आहे. आणि आता त्या कोशापासून बी आम्ही आता काळ्याची पैदास चालू केली. म्हणजे आता दावणीला तुमच्या खिल्लार गाया भरपूर दिसते द्या. हां. खिलार गाई तरी बी 8-9 आहेत. 8-9 गाया आहे द्या. आणि 2 खोंड आहेत काळी. हां 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 हां. म्हणजे ते पहिला एक अंडी बैल होता ना? एक अंडी होता. बरं. मग ते कुठल्या वंशाळ होता तरी होता काय अंदाज सांगता? सिद्धापूर खांद होता का? तो लहान आम्ही खोंड घेतलेला होता. तो म्हैसूरचा क्रॉस असं त्या ह्यांनी भरवली होती गाय सांगोलकरांना. म्हैसूरी गाय बी म्हैसूरीच होती. आणि आपल्या इथला काय त्याची आठवत त्या मालकानं कुठली गाय भरवली होती काय ती काय आठवत नाही. परंतु गाय आम्ही ती तिथनं आणली. बैल बी मी बी बघितला. बैल बी माणूस जवळ येऊ देत नव्हता. फुसकार मारत होता, डरकळा मारत होता. चपळ होता अगदी ते. चपळ होता. शेती होईत गायी भरवायचा धंदा दोन्ही करत होतो आम्ही. बरं. त्याच्यापासून परत आम्हाला म्हणजे मेंढ्या आणि गायी हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दोन्ही करू. म्हणजे खिल्लार गाय म्हणजे आपले देशी जनावर पाळायला तुम्हाला आनंद फार आहे म्हणायचा. आनंद आहे. जर्शाचं काय नको? जर्सीच आम्ही नाहीच पाळतच नाही. आता एक जर्सीच पाड खिल्लार सारखं म्हणजे खिल्लारकंड भरवलेलं 50% गायला. मी काल परवा दिवशी एक खिल्लारच आहे ते खोंड घेतलंय. त्याला आता ते म्हशीचं दूध पाजून आम्ही तयार करायचं म्हणजे विचार चालला. बरं. मग का आता ते बैल नाही आता गेला म्हणायचं तो बैल? तो एक आणि बैल गेलाय, परंतु त्याचा पैदास म्हणजे त्याचा एक खोंड आहे आता सध्या आपल्याकडे.
म्हणजे आता परत फिरसे वळू मालक व्हायचं असं हाय अजून गाय आहे ते आपल्याकडे तयार होती. वळू काळ्यातला आता तयार करायचं चाललंय. आता सध्या एक वर्षभराचा एक खोंड आहे आमच्याकडे, ते थोड्या दिवसात तयार चालू होती. म्हणजे 2014-15 सालामध्ये तुमचा बैल गाजलेला बैल होता. होय होय. म्हणजे ह्या कर्नाटकमध्ये बैल तसा आता बैल तसा नाही. महाराष्ट्रात त्याच्यासारखा आता कुठे सुद्धा बैल नाही. आणि गया बी सारख्या होत्या. गया तर आहेत का आता? गया आहेत परंतु कमी झाले, संख्या घटले. लोक कंटाळ करून जर्सीकडे वळल्यामुळं खिलारची कमी झाली संख्या. बरं चालेल. मग आता इथनं पुढं तुम्ही मेंढ्याचं अजून वाढवणार का एवढंच ठेवणार आहे? मेंढ्यांची आता वाढवणार आहे संख्या अजून. मेंढ्या हे केल्या तर नवरा बायको संसार चांगला सरळ होईल का? येतो का कसं आहे? नाही, मेंढ्यापासून चांगला आहे संसाराला. सगळ्याच आपल्या कुटुंबातल्या माणसांना जर कोणी मेंढ्यांचा व्यवसाय केला तर त्याच्यापासून अगदी उत्पन्न चांगलं आहे आणि त्यांचा संसार हा सुखाचा सुद्धा होईल. बरं आता मग मला काय म्हणायचं माहिती आहे का, मला वळू बैलामध्ये परपंच चांगला होईल का मेंढ्याचा संसार चांगला? तुम्ही आता दोन्ही बी करून बसलाय, खरं सांगायचं. वळूचं असं आहे की गाई भरवासाठी ती ब्रेडसाठी खास नुसतं वापरायचं म्हणलं तरी पण बी तेवढं काय योग्य वाटत नाही. जर आपल्या स्वतःच्या गायी असतील, आपल्यापासून काय पैदास होत असेल किंवा इतराच्या त्याबरोबर गायी आणि शेती, हे तिन्ही उद्योग चाललं पाहिजे. नुसतं ती ब्रेडसाठी त्याला वापरला तर त्याचं शरीर असं टिकाऊ राहत नाही, कणकर राहत नाही. म्हणजे कमी वयातच तो एक्सपायर होतोय. आणि मेंढ्यांचं त्याच्यापेक्षाही मेंढ्यांचं चांगलं आहे. लहान उद्योग छोटा आणि सुटसुटीत, लहान घरातली कुटुंबातली माया पोरं मुलं कोणीही करू शकतात. वळू बैलाचं करू शकत नाही बायका पोरं. घरातल्या बाकी कुटुंबातल्या माणसांना वळू बैलाचं काम करता येणार नाही ना, का ते मारायला येते नंतर गाय भरवाय चालू केल्यावर. म्हणजे धनगर समाजात म्हणजे परंपरा आपला मेंढपाळाचा व्यवसाय आहे. मग ते पहिल्यापासून केलेला फार पुरे माणसानं काळानं केलेला व्यवसाय ही बरोबर आहे. मेंढ्यांचा हा व्यवसाय सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुमचा एखादा IPS अधिकारी जरी असला तरी पण मी त्या गोष्टी मेंढ्यांच्या म्हणजे राखण्यापूर्व किंवा शेड मोठा गोटा जरी केला तरी तो त्या अधिकाऱ्याच्या पेक्षा बी अगदी जास्त उत्पन्न इन्कम घेऊ शकतो. आता कागलमध्ये नाही का आपला पाहुणाच आहे गुरुदेव ढाणे, मेंढ्याच्या ह्याच्या सहामध्ये राहून सुद्धा तो 4 जिल्ह्यामध्ये तो PIS अधिकारी झाला. तो तसं मेंढ्यांच्या पाठीमागं फिरल्यामुळं किंवा मेंढ्यांची राखण केल्यामुळं त्याला सुद्धा त्यानं परमेश्वराचा आशीर्वाद आहे. त्या मेंढ्यांचा आशीर्वादच आहे त्यांना. मग ते सानेदार राहिला म्हणून त्याचं नशीब उघडलं. म्हणजे आपल्या धनगर समाजामध्ये PIS झाला बिरो ढोणे. म्हणजे मेंढ्या माऊलीचं आशीर्वाद आहेच. मेंढी माऊलीचा आशीर्वाद. मेंढी कोणाला अशी काय उपाशी ठेवू शकत नाही, काय नाही. उपाशी ठेवू शकत. बरं चालते. आपल्या येळवे गावचे आंदामामा पाटील यांनी आपल्या YouTube चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.